आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनींचे मी मनपूर्वक स्वागतही करतो, आभारी मानतो। खरं म्हटलं तर 5 वर्षापासूनचा हा प्रश्न आहे। जरी निवडणूक आता असली तरी 5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणूक आटोपली। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर कपिल पाटलांनी शिवसेनेचे आमदार नेते मंडळी यांना जे काही शब्द वापरून अपमानित केलं, सतत शिवसैनिकांवर त्यांच्या मुलाबाळांवर खोट्या केसेस दाखल करून त्यांच्यावर अन्याय केला। MMRDA जिल्हा परिषदच्या अनेक कामामध्ये ज्या कामांमध्ये शिवसैनिकांनी किंवा सर्वसामान्य लोकांनी टेंडर भरले होते, डिपॉझिट भरला होता, अशा ठिकाणी कपिल पाटलांनी टक्केवारीसाठी आपले ठेकेदार घुसवून ही कामं सर्वसामान्य लोकांकडून हिसकावून घेतली। आणि सगळ्यात महत्त्वाचा 2014 या 2014 पासून तर आतापर्यंत जे भिवंडी लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न होते, तसं भिवंडी ग्रामीण मधील सर्वात मोठा गोडाऊनचा व्यवसाय आहे। हे गोडाऊन रेग्युलाइज करण्यासाठी 5 वर्षात 6 वेळा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि कपिलजी पाटील यांचे फोटो सेशन झाले आणि हे गोडाऊन रेग्युलाइज करण्याचं आश्वासन दिलं गेलं, परंतु तो का झालं नाही याचं उत्तर कपिल पाटील तुम्हाला नक्कीच देतील। भिवंडी शहराचा आत्मा जो आमचा लूम व्यवसाय आहे, हा लूम व्यवसाय डबघाईला आलेला आहे। जवळजवळ 70% लूम बंद पडल्यात आणि खासदार या केंद्राच्या योजनांचा आपल्या समोर मत मांडतात की ही योजना, ही पॉलिसी आणली। खासदार महोदयांना हे कल्पना नसेल की प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही मुंबईमध्ये गेले तर डेव्हलपमेंटची एक वेगळी पॉलिसी आहे, तुम्ही ठाण्यात गेले तर डेव्हलपमेंटची वेगळी पॉलिसी आहे। भिवंडीत देखील तसंच जे लूम व्यवसाय आमचं डबघाईला आलंय त्यांना जगवण्यासाठी एक स्पेशल पॅकेज हवा होता, परंतु असा कुठलाही प्रकारचा स्पेशल पॅकेज त्यांनी दिलेलं नाही। सर्वात महत्त्वाचं जी टोरंटो सारखी कंपनी, जिला आम्ही ईस्ट इंडिया कंपनी म्हणतो, सगळ्याच पक्षांच्या लोकांनी टोरंटो विरोधात आंदोलन केलं, परंतु भारतीय जनता पार्टी किंवा खासदारांनी कधीच आंदोलन केलं नाही। उलट यांच्या कालावधीमध्ये आणखी 10 वर्षाचं एक्सटेन्शन वाढवून दिलं गेलं। शहापूरचा विषय असेल, शहापूर 5 वर्षापूर्वी ताणलेला होता, आजही ताणलेला आहे। थोडंफार जे काय असेल ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून पालकमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषाताई जाधव आणि आम्ही सर्व जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सभापती याने एक नळ योजना तिथं राबवली। आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला, परंतु 5 वर्षात कुठल्याही प्रकारचा प्रयत्न शहापूरमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी कुठलाही प्रश्न खासदारांनी सोडवला नाही। मुरबाड सारख्या ठिकाणी 2014 रेल्वेची घोषणा केली, मध्ये मुंबईला उद्घाटन झाल्याचं डिक्लेअर केलं आणि सांगितलं कल्याण ते मुरबाड
अशी रेल्वे लाईन चालू करतो. खरं म्हटलं तिथं सर्वे हा टिटोळ्यावरून झालेला आहे, टिटोळा तो मुरबाड. परंतु खासदारांना हे देखील कल्पना नाही की तो सर्वे कुठून झालेला आहे आणि तुम्ही अनाऊन्स कुठलं करता आणि तुम्ही उद्घाटन कुठं करता. बदलापूर सारखं शहरीकरण भाग आहे, आपण कुठली योजना तिथं राबवली. बदलापूर रेल्वे स्टेशन मध्ये काय बदल झाले. कल्याण पश्चिम मध्ये वाढती लोकसंख्या बघता या वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक कॉलेज उभारणं असेल, मैदान असेल, उद्यानं असतील, याच्यातली कुठली कुठली कामं करण्यासाठी आपण प्रयत्न केला. फक्त आणि फक्त MMRDAच्या कामांमध्ये पत्र दिल्याचं दाखवतात. MMRDAच्या कामांमध्ये पालकमंत्री आणि सर्व आमदार हे तिथे मीटिंगला असतात, सर्वांचं योगदान असतो. परंतु कुठल्याही प्रकारचं कोणाचे योगदान खासदार दाखवत नाही. खरं म्हटलं तर माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही लोकसभेतून केलेली कामं आम्हाला सांगा. आता जे रस्ते यांचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनाची मंजुरी कुठपर्यंत आलेली आहे हे देखील तुम्ही पहा. खास करून कोणवरून जे ब्रिजचं उद्घाटन झालं मला वाटतं साधारणतः 8-10 महिन्यापूर्वी झालेलं असेल, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम चालू झालेलं नाही. फक्त खोटी उद्घाटनं करायची, खोटी आश्वासनं द्यायची आणि तो जो वाक्य बोलला जातो सबका साथ सबका विकास, परंतु असं न होता सबका साथ खुद का विकास. सर्व पद स्वतःच्या घरात, सर्व ऐश्वर्य स्वतःच्या घरात. ह्या गोष्टीला वैयक्तिक माझा विरोध नाही, परंतु ज्या विश्वासाने तुम्हाला लोकांनी निवडून दिलं त्या लोकांसाठी तुमची जबाबदारी काय. तुम्ही उठसूट रस्त्यांचे पत्रक दाखवू नका. आज हजारो तरुण इथं बेकार आहेत. कधी व्यावसायिक मार्गदर्शन केलं, कधी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. विकासाची व्याख्या ही फक्त कपिल पाटलांनाच कल्पना असेल आणि खास करून सतत 5 वर्ष. आज जे मी फॉर्म भरलेला आहे 2016 पासून सतत कपिल पाटलांच्या विरोधात शिवसेना लढत आलेली आहे आणि म्हणूनच 2016 एप्रिलला कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे अशी युती करून कृषी उत्पन्न बाजार समितीवर या सर्व पक्षांची सत्ता आणली. जिल्हा परिषदमध्ये देखील कपिल पाटलांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी लढली आणि म्हणूनच सतत ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो आणि सतत ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आणि आज युतीचं गाजर दाखवून तुम्ही पाहिलं असेल किरीट सोमय्यांविषयी सन्माननीय आमदार सुनील राऊत साहेब बोलले जर किरीट सोमय्या यांना तिकीट दिलं गेलं तर मी अपक्ष उभा राहणार. मी देखील 2-3 महिन्यापासून बोलत आलोय तर तुम्ही कपिल पाटलांना तिकीट दिलं तर बंडखोरी करणार आणि याची अनेक कारण देखील आहेत. आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, आपण सर्व ग्रामीणमध्ये शहरी भागात फिरा. एकटा बाळामामा कपिल पाटलांवर नाराज नाही. शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक सर्वच्या सर्व नाराज आहेत. कारण हुकुमशाही पद्धतीने शिवसैनिकांवर अन्याय केले तरी केले. शिवसैनिकांवर सोडा, सर्वसामान्य लोकांवर देखील तुम्ही भिवंडीचे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचा. आज मला वाटतं मध्ये ABP माझामध्ये दाखवलं की भिवंडीची सीट काँग्रेसची येणार. हे कशामुळे घडते आणि ह्याच गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या. प्रयत्न नाही केला तर पोहोचवल्या, परंतु तरी सुद्धा असा उमेदवार आमच्यावर लादला गेला आणि म्हणूनच मी आज हा फॉर्म भरलेला आहे आणि उद्यापासून 2 दिवस संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये
सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, जनसामान्य सर्वांना मी भेटणार आहे आणि माझ्या समोरचे जे काही प्रश्न आहेत, जे आता तुम्हाला मी बोललो, का गोडाऊनचं रेग्युलाइज का झालं नाही, भिवंडीमधून टोरंटो का हटवली जात नाही, भिवंडी शहरासाठी स्पेशल पॅकेज का मागवलं जात नाही, आजही माझे शहापूरकर का ताणलेले आहेत, टिटवाळा टू मुरबाड रेल्वेची फसवणूक का गेली आणि कल्याण पश्चिम सारख्या शहरासाठी, वाढत्या लोकसंख्येसाठी तुम्ही कुठल्या सुविधा उपलब्ध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, खास करून सर्वसामान्यांवर, शिवसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे, सर्वांची हिरावून घेतलेली दादागिरी कामं, या सर्व गोष्टींचे, या सर्व प्रश्न मी जनसामान्यांसमोर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं मी मत ऐकणार आहे, माझं मत व्यक्त करणार आहे आणि ह्यानंतर मी शुक्रवारी सकाळी पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स लावून माझा मी निर्णय जाहीर करेन. धन्यवाद.